नमस्कार. ज्यांचं पोट वाढलेलं आहे त्यांनी हे जर सिरियसली घेतलं असतं तर आज जगात सगळ्यांचं पोट आपल्याला आतमध्ये दिसलं असतं आणि सर्वजण बारीक दिसली असती. पण वस्तुस्थिती तशी नाही. सर्वजण हे कॅज्युअली घेताना आपल्याला दिसतात. हे का? कारण जगण्याचा, खाण्यापिण्याचा आनंद माणसांना घ्यायचा असतो. पण याचाच परिणाम आपल्या शरीरावरती वाईट होत असतो. कारण आपण पोट जेव्हा वाढू देतो तेव्हा पोटातूनच रोगराईसुद्धा वाढत असते. आणि म्हणून आज आपण पोट कमी करण्यासाठी काही व्यायाम प्रकार पाहणार आहोत. मी हा आजचा विषय खास त्या मंडळींसाठी करते ज्यांना मनातून एक न्यूनगंड असतो की माझं पोट काय आता काही केल्या कमी होणारच नाही. इतकं वाढलं आहे की मी आता काय हालचालच करू शकत नाही. मग हे सगळे व्यायाम प्रकार मला कसे जमतील? हे जे आपल्याला क्रंचेस किंवा लेग रेज दिसतात, प्रसाद दादा, हे असे जे काही प्रकार असतात की जे आपल्याला दिसतानाच अवघड दिसतात, ते काय मला जमणारच नाही असं आपण मनातल्या मनात समज करून घेतो. आणि असा जर आपण समज करून घेतला तर मग आपण एकही पाऊल पुढे टाकत नाही. व्यायामात महत्त्वाचं काय सांगा? पहिले म्हणजे एक पाऊल पुढे टाकणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमच्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होत जातो आणि मग शरीरच तुम्हाला असं साथ देतं की तुम्हाला त्याचा आनंद होत जातो आणि मग तुम्ही शरीराचा हलकेपणा, मनाचा हलकेपणा किंवा ऊर्जा ही अनुभवू शकता आणि मग काय तुम्ही पुढे व्यायाम सोडणार नाही. पण सुरुवातीला हे सगळे प्रकार आपल्याला अवघड वाटतील. ते कसे सोपे करायचे हे आज आपण शिकूया. पहा, आता क्रंचेस आहेत ना, ते पोट कमी करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. हे पहा, पण हे क्रंचेस करण्यासाठी आता इथे क्रंच दिसतोय तुम्हाला, म्हणजे पोटाचे सगळे मसल्स पटकन असे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हा क्रंच मिळाला की पोट कमी होणार. पण वजनच इतकं आहे किंवा पोटच इतकं जास्त आहे की उठताच येत नाही, पाठ उचलताच येत नाही. तर काय करायचं? तर आपण याची सोपी पद्धत पाहूया. बघा, आपण स्टँडिंग क्रंचेस करू शकतो. उभं राहून या पद्धतीने क्रंचेस करता येतील. 1, 2, म्हणजे थोडक्यात आपण आज ना सगळ्या अवघड एक्सरसाइजचे अल्टरनेटिव्ज बघतोय जे सोपे आहेत. पण कसं आहे, जर ते सोपे प्रकार आहेत तर आपल्याला ताण पोटावरती घेण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. त्यामुळे हे प्रकार करताना जर आपण अवघड प्रकार 15-20 करत असू किंवा तसा पर्टिक्युलर सेट असेल तर आपण हे मात्र त्याच्यापेक्षा दुप्पट केले पाहिजे. आता धावणं हे जर पॉसिबल होत नसेल, कारण जर वजन जास्त असेल तर त्याचा त्रास आपल्या गुडघ्यांना होऊ शकतो. तर धावण्याच्या ऐवजी आपण जागच्या जागी चालू शकतो, ज्याला स्पॉट वॉक असं म्हणतात. स्पॉट म्हणजे जागच्या जागी, तर जागच्या जागी चालणं म्हणजे स्पॉट वॉक. अशा पद्धतीने चालायचं आहे. आता एक्सरसाइज म्हणजे काय? तर एक्सरसाइज म्हणजे शरीराला जी गरज आहे ना ती गरज पूर्ण करणं आपल्या व्यायामाद्वारे. जसं आता आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि तर आपण एकदम सोपं या पद्धतीने चालून चालणार नाही. आपल्याला काय करायला हवं? हात समोर ठेवून पाय हाताला लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा प्रयत्नच आपल्या मांड्यांवरती चांगला प्रेशर आणणार आणि अशा पद्धतीने वजन कमी होणार, पोट कमी होणार. लक्षात आलं? आता पुढची एक्सरसाइज पाहूया, लेग रेजेस. पाठीवर झोप. आता लेग रेस करताना आपण दोन्ही हात, दोन्ही पाय आणि मान एकत्र उचलायची असते अशी. पण याला आता आपण सोपं करू. अल्टरनेट लेग रेस हा एक ऑप्शन आहे. म्हणजे जर पोट जास्त असेल तर आपण या पद्धतीने करायचं. असं. तर हे अल्टरनेटिव्ज लक्षात ठेवा. पुढे बोथ लेग्स रोटेशन हा जो वर्कआउट आहे तो आपण करायचा आहे. नीट पहा. अशा पद्धतीने आपण पाय गोल फिरवू शकतो किंवा दोन्ही पाय एका साईडने असे गोल फिरवू शकतो. 1, 2. दिसतानाच अवघड दिसतंय ना? मग आपण याला आता सोप्या पद्धतीने कसं करायचं ते शिकूया. हे असे सगळे प्रकार करायचे, पण पुढे आपण आता पाहतोय सुरुवात कशी करायची. तर एक पाय वरती घ्यायचा आणि एक पाय फिरवायचा. आता हेच सोपं आहे, हे आपण नक्कीच करू शकतो. आणि गोल पण रिव्हर्सही करायचं. असं दोन्ही पायांनी आपण 20-20चे सेट हे करू शकतो. म्हणजे काय? तर थोडीशी जबरदस्ती, थोडासा गोडवा, थोडेसे प्रयत्न, थोडासा अट्टाहास आणि निश्चय, हे जर सगळं एकूण मिळून आलं तर मग आपल्याला याचे चांगले फायदे होतील. आता पुढची एक्सरसाइज आपण पाहूया, बर्पीज. ही एक अशी एक्सरसाइज आहे ना
की जे फक्त मिनिटभर एक्सरसाइज केली तरी पण कॅलरीज भरपूर बर्न होतात. बघा, पण कसं आहे, तुम्ही म्हणाल की आता आमचं वजन जास्त नाही त्यामुळे आम्ही लहान आहोत आणि हे आरामात करू शकतो. पण मग जी मोठी मंडळी आहेत ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी कशी करायची ही एक्सरसाइज, तर पहा, हेच आपण जंपच्या ऐवजी वॉकमध्ये करू शकतो. हात वरती, हात खाली, एक पाय मागे, दुसरा पाय मागे, परत एक पाय पुढे, दुसरा पाय पुढे, 2 खाली, एक पाय मागे, दुसरा पाय मागे, परत पुढे, 3 असं. आणि हेच 15-20 वेळा करत राहिलात की मग तुमचे कॅलरीज चांगले बर्न होतील आणि पोट कमी व्हायला मदत होईल. आता पटकन पाठीवरती परत झोप. हां, दोन्ही पाय 90 अंशावरती घे आणि परत पाय खाली घे. ही एक एक्सरसाइज आहे. पण इथे पण वजन जास्त असेल तर कंबर दुखते पाय उचलत असताना, कारण सवय नसते आणि पोटही जास्त असतं. तर मग अशा वेळेस आपण एक एक पाय उचलायचा. एक पाय शफल करू शकतो. 1 2 1 2 3 4 5 6 असं शफल एक एक पायाने करा. किंवा दोन्ही पाय खाली ठेवा. यापेक्षा सोपं अजून सांगते. एक पाय वर, तो खाली, दुसरा पाय वर, खाली, एक पाय वर, खाली. असंच दोन्ही हात बाजूला घेऊन अजून एक वर्कआउट आहे की ज्यात आपण दोन्ही पाय उचलायचेत, थोडेसे वाकवायचेत, एका बाजूला ठेवायचेत, दुसऱ्या बाजूला ठेवायचेत, परत पहिल्या बाजूला ठेवायचेत, दुसऱ्या बाजूला ठेवायचेत. हे जमलं तर करा, पण नाही जमलं तर याचेही अल्टरनेटिव्ह शिकूया. पाय सरळ करायचेत. एक पाय हा उचलायचा, तो या बाजूला ठेवायचा, परत वर आणायचा, परत इकडे ठेवायचा, परत वर आणायचा. एका पायाने सोपं जातं करणं, त्यामुळे असं तुम्ही सराव करा. आणि तसंच काही योगासने ती पटापट पाहून घेऊयात. नकरासन आहे. यात पोटावरती चांगला ताण येईल. तसंच अर्धनावासन आहे. यातही पोटावरती मस्त प्रेशर्स येतात. हेही नाही जमलं तर एक पाय घेऊन तुम्ही करू शकता. असंच आपण हसत खेळत पोट कमी करून घेऊ शकतो. कारण आपण काय समजूत करून घेतो की जर करायचंय तर मग कसंही करून माणूस करतो, पण करायचंय असं जर आपण फक्त बोलत राहतो ना तर मात्र आपण सुरुवात करत नाही. म्हणून काय करायचं, फक्त मी पोट कमी करेन नंतर व्यायामाला सुरुवात करेन असं न बोलता सुरुवात करायची. मग ती कशी करायची, तर कशीही करायची. म्हणजे समजा 80 वर्षाची एखादी स्त्री असेल, एखादी व्यक्ती असेल, तर तिने चालायला जरी सुरुवात केली तरी पण वजन कमी व्हायला मदत होईलच. मग जास्त जरी नाही कमी झालं तर 2 किलो तरी महिनाभरात होईल. आणि तसं केलं तर मग हलकेपणा तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता जागच्या जागी. सूर्यनमस्कार करून अजून 2-3 किलो वजन कमी करून घेतलं की मग हे सगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा. जर तुम्हाला आरामात पोट कमी करायचं आहे, हसत खेळत व्यायाम करायचा आहे तर थोडा वेळ लागेल. आणि जर तुम्हाला पटापट पोट कमी करायचं आहे तर मात्र या एक्सरसाइज, वॉकिंग, सूर्यनमस्कार हे सगळं तुम्हाला करायला हवं. म्हणून मी हे सजेस्ट करेन की तुम्ही फक्त सुरुवात करा. चालायला जा किंवा सूर्यनमस्कार करा किंवा हे सगळे प्रकार करा, पण सुरुवात करा. आणि तुम्हाला आरोग्याविषयी काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर मला नक्की सांगा. आपण सल्लामसलत करू आणि त्यावरती नक्की मार्ग काढू. मी सुद्धा तुमच्याच कुटुंबातील एक व्यक्ती आहे, त्यामुळे तुम्ही मला नक्की सांगा. आपण दररोज व्यायाम करून शरीराला काय फायदे होतो हे तर आपण फायदे होतात ते तर आपण जाणून घेतलंच आहे, पण तसंच विविध आजारांवरती काय उपाय आहेत हे आपण जाणून घेऊयात. कारण योगशास्त्राकडे सगळ्या आपल्या आरोग्याविषयी प्रश्नांची उत्तरं आहेत. ती उत्तरं फक्त आपल्याला जाणायची आहेत आणि दररोज व्यायाम करायचा आहे. धन्यवाद.